त्याच प्रकारे कास्ट करायचं आहे। कास्ट करून झाल्यानंतर हे लाईन रोलरवरून तुम्हाला दोरा घ्यायचा आहे आणि दोरा जर का तुम्ही लाईन रोलरवरून घेतला नाही तर आपण रिट्रीव्ह करू शकणार नाही आपले फिशिंग लाईन, म्हणून ते लाईन रोलरवरून घ्यायचं आहे दोरा। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फिशिंग रॉड कास्ट करता आपने सबसे पहले घबराना नहीं। तर मित्रांनो, ह्या पद्धतीने तुम्हाला 2-3 वेळेस कास्ट करून बघायचं आहे। पहिला तुम्हाला कास्ट करायला जमणार नाही, तर हळूहळू तुम्हाला सवय होईल मित्रांनो फिशिंग रॉड कास्ट करायची। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही फ्रॉग लुअर वगैरे कास्ट कराल मराळ माशासाठी, तर तुम्हाला कास्ट झाल्यानंतर जेव्हा ते लुअर पाण्यामध्ये पडतं त्यानंतर तुम्हाला फिशिंग रीलचं बेल बंद करून घ्यायचं आहे। त्याच्याने मासा आपलं लुअर घेऊन पळू शकणार नाही आणि जेव्हा पण तुम्ही छोटे मासे नाही तर मोठे मासे पकडाल त्या टायमालासुद्धा तुम्हाला जेव्हा कास्ट करता तुम्ही, जेव्हा आपलं लुअर नाही तर काटा पाण्यामध्ये पडतं तर तेव्हा तुम्हाला फिशिंग रीलचं बेल बंद कर। तर मित्रांनो, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला फिशिंग रिलेटेड व्हिडिओ बघायचे असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा।